नमस्कार, मी सौ शुभदा सूर्यकांत चामगुडे। मी आज गुळवेल ह्या वनस्पतीची निवड केलेली आहे, कारण गुळवेल ही राष्ट्रीय औषधी वनस्पतींमध्ये त्याची गणना करण्यात आलेली आहे। तसं म्हटलं तर भारतात 7200 पेक्षा जास्त औषधी वनस्पती सापडतात, पण सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण ह्या वनस्पतीला किंग ऑफ वनस्पती म्हणू शकतो, कारण कोरोनापासून अनेक व्हायरल आजारांवर हिचा उपयोग होतो। तसंच आयुष मंत्रालयाने गिलोय फॉर लाईफ, अमृता फॉर लाईफ हे त्यांनी संकल्पना सुरू केलेली आहे आणि त्याची जनजागृती ते करत आहेत। तर आपण त्याही जनजागृतीला हातभार लावूयात। ह्या जनजागृतीमध्ये विद्यार्थी, शेतकरी, वैद्य, डॉक्टर, इंजिनियर, NGO, संस्था सगळे याच्यात भाग घेऊ शकतात। ह्या जनजागृतीत आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येकाला याचं गुळवेलाचं महत्त्व पटवून द्यायचं आहे। आता मी आपणास गुळवेलाबद्दल काही शास्त्रोक्त माहिती देणार आहे। गुळवेलाचं सायंटिफिक नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया, तसंच त्याचं इंग्रजी नाव आहे इंडियन टिनोस्पोरा। त्याला संस्कृत मध्ये म्हणतात अमृता, गुडूचर, चक्रिका, कुंडलिका, रसायनी, अमृतला। तसंच हिंदीमध्ये आपण त्याला म्हणतो गिलोय अथवा गुडूची, आणि मराठीमध्ये तर सगळ्यांना माहितीच आहे, आपण म्हणतो गुळवेल। गुळवेल ही वनस्पती ओळखायची कशी, तर गुळवेल ह्या वनस्पतीला वाढायला एक यजमान वृक्ष लागतो अथवा आधार लागतो। त्या यजमान वृक्षाला वेटोळे घेत घेत ही वनस्पती वाढते। मी तुम्हाला दाखवायला ही वनस्पती सुद्धा आणलेली आहे। ही बघा, ही आमच्या शेतातली आहे। आणि निंबावरचा गुळवेल हा कधीही चांगला असतो। गुळवेल तोडता तोडता काही निंबाचे पानं पण माझ्या हातात आलेले आहेत, हे बघा। तर अशा प्रकारचं ही गुळवेलची वनस्पती असते। तर याचं खोड तुम्ही बघितलंच असेल, साधारण आपल्या करंगळीपेक्षा हे खोड जाड पाहिजे। तर आता याचे पानं हे बदामाच्या आकाराचे असतात, हृदयाच्या आकाराचे असतात। याला एक तीक्ष्ण टोक असतं। ह्या पानावर 7 ते 8 ठळक शिरा असतात। थोडंफार हे मनी प्लांट सारखं दिसतं। गुळवेलाच्या खोडाचा रंग आधी हिरवा असतो, तो नंतर बदामी होतो, राखाडी होतो व नंतर त्याचे हे बघा असे सालं निघायला लागतात। आणि हे खोड चांगलं मांसल असतं। याला जी फुलं येतात ही हिरवट पिवळ्या रंगाची असतात। फुलं नेहमी गुच्छांमध्ये येतात। नर फुलांचा गुच्छ हा मोठा असतो, मादी फुल एकटंच येतं। हे दोन्ही फुलं वेगवेगळ्या वेलींवर येतात। तसंच याच्या जे फुलं, गुळवेलाच्या फुलांना 3 पाकळ्या असतात, 3 पुंकेसर असतात आणि 3 बिजांडांचे कप्पे असतात। तसंच याचं जे फळ असतं हे आपल्या साधारण बोरासारखं असतं। आधी हे फळ थोडंसं पिवळट हिरवट असतं आणि नंतर हे फळ लाल चुटुक होतं, म्हणजे आपले बोर दिसतात साधारण तसंच हे बोर दिसतं। दर फळामध्ये एक बी असतं, हे बी खडबडीत असतं। गुळवेल वनस्पती ओळखण्याची अजून एक पद्धत आहे, ती म्हणजे खोड आडवे कापावे व कापल्यावर आतील भाग हा चक्रासारखा दिसतो, चक्राकार दिसतो। म्हणूनच गुळवेलाला चक्रिका हे नाव सुद्धा देण्यात आलेले आहे। आता आपण बघणार आहोत गुळवेलाची लागवड घरगुती पद्धतीने व शेतकऱ्यांनी कशी करावी। तर आता जे छानपैकी जाडसर मांसल जे खोड असतं ते घ्यावं। साधारण 10 ते 12 सेंटीमीटरचं खोड तुम्ही घेऊ शकतात। हे बघा, असे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। 1 फुटापर्यंत साधारण तुम्ही घेऊ शकतात। आणि फक्त हे बघायचं की आपल्या करंगळीपेक्षा थोडंसं जाड पाहिजे। आणि कटरनी याला वरच्या बाजूने एक सरळ कट द्यायचा। हे बघा, मी तुमच्या समोरच देत आहे सरळ कट। आणि जिथे आपण जमिनीमध्ये याला टोचणार आहोत तो कट थोडा तिरपा द्यायचा आहे। हे बघा, असा तिरपा कट द्यायचा आहे। नंतर आपण बघायचं आहे की या काडीवर साधारण एक 3-4 डोळे आहेत। आलं लक्षात? आता ही काडी तुम्ही
बीजामृतात बुडवायची आणि ती कुठल्याही आपल्या कुंडीमध्ये किंवा एखाद्या पॉट मध्ये कुठल्याही किंवा ग्रो बॅग मध्ये किंवा तुमच्या परसदारात किचन गार्डन मध्ये हे तुम्ही टेरेस गार्डन मध्ये टोचू शकतात। साधारण 10 ते 12 दिवसात हे डोळे असतात हे छानपैकी फुटतात आणि रोप तयार व्हायला 1-1.5 महिन्याच्या पुढे काळ जातो। तर हे रोप जेव्हा 2 ते 3 फुटाचं होतं तेव्हा तुम्ही हे रिप्लेस करून दुसरीकडे लावू शकतात। तर आता घरगुती जे मी सांगितलं की तुम्ही नुसती ही काडी टोचून द्यायची आहे, याला 2-3 डोळे आहेत का बघा, फक्त याला जो आधार द्यावा लागतो तो तुम्ही एक तर भिंतीला द्या किंवा तुम्ही अशी तार बांधा, दोरी बांधा, याला आधार द्या। तर शहरातले लोक सुद्धा एका गुळवेलाच्या वेलावर अगदी वर्षभर एक फॅमिलीचं काम भागू शकतं। याचे कारण अजून मी पुढे फायदे सांगणार आहे। याला जेव्हा पानं येतात ना तर तुम्ही रोज 1-2 पानं चावून खाल्ले तरी ते आपल्या तब्येतीला खूपच गुणकारी आहे। आता आमचे शेतकरी बांधव जेव्हा याचं पीक म्हणून घ्यायच्या तयारीत असतील तर त्यांची जमीन कशी पाहिजे, त्यांची जमीन मध्यम चालते, उत्तम निचऱ्याची चालते, पाणी निचरून जायला पाहिजे। जसं मी घरगुती पद्धतीने सांगितलं तसेच तुम्ही याचे रोप तयार करू शकता। तर तुम्ही रोप कसे तयार करायचे, नर्सरीचे आपले ट्रे येतात त्याच्यातही याचे रोप तयार करू शकतात किंवा आपल्या रोप बनवण्याकरता खास ज्या पिशव्या येतात, आपण नर्सरीच्या त्या पिशव्या बघतो ना काळ्या रंगाच्या छोट्या पिशव्या घ्यायच्या, याचे रोप तयार करायचे आणि मग लागवड करून द्यायची। तर याची लागवड कशी करायची, शक्यतो निंबाच्या बाजूचा, निंबावर जो हा वेल चढतो त्याच्यात औषधी गुणधर्म खूप जास्त असतात। तर निंबाची झाडं असतील तर त्याच्या आजूबाजूला तुम्ही वेल चढवा किंवा आंब्यावरचा गुळवेल सुद्धा खूप चांगला असतो, आंब्याच्या बाजूला लावा किंवा तुमच्या शेतात कुठलेही फळ झाडं असतील त्याच्या बाजूला हे रोप लावून टाका किंवा काड्या टोचून द्या। इतकं साधं सोपं सरळ आहे। आणि तुम्हाला पूर्ण शेतात जर याचं पीक घ्यायचं असेल तर तुम्ही एखादा मंडप बांधू शकतात, त्या मंडपावर हे वेल चढवू शकतात। याची मागणी कितीतरी टनांनी दरवर्षी वाढत आहे व या वर्षी कोरोनाच्या काळात याची मागणी खूपच जास्त वाढलेली आहे। आता हे जे आपण खोड पाहिलं आणि याचे पानं पाहिले, हे वाळल्यावर याचं चूर्ण करतात आणि हे वाळलेल्या काड्या पानं सुद्धा विकत घेतले जातात। तर याचा भाव साधारण 40 रुपये ते 80 रुपये किलो पर्यंत तुम्हाला मिळतो। आता गुळवेलाची लागवड आपण बिया वापरून पण करू शकतो, पण बिया ह्या कशा हंगामी असतात, ही फळं हंगामी येतात। म्हणजे फळ यायचा साधारण कालावधी असतो हा नोव्हेंबर पासून ते जून पर्यंत ह्या वेलीला फळं येतात। तर तेव्हा जर तुम्ही याच्या बिया साठवून ठेवल्या किंवा जर तुम्हाला तुमच्या मित्राकडून किंवा बाजारात जर मिळाल्या तर तुम्ही त्याही वापरू शकतात। बिया आणल्यावर साधारण त्याला 5 ते 7 तास कोमट पाण्यात भिजवावं लागतं, म्हणजे त्याचे जे रुजवात ही चांगली होते। रेडीमेड बियाणं आणले तर 60 ते 70% रुजवत तुम्हाला मिळू शकते। आणि जर घरगुती पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तरी आपण काय करू शकतो, जे एकदम पक्व झालेलं लाल रंगाचं फळ असतं ते थोडंसं दाबायचं, त्याच्यातला असा ज्यूस बाहेर निघतो आणि डायरेक्ट ते फळ जरी टोचून दिलं तरी त्याच्यातूनही रोप बाहेर येतं। तर हे फळ सुद्धा तुम्ही नर्सरीच्या ट्रे मध्ये असे दाबून त्याच्यातलं थोडंसं ज्यूस बाहेर काढून ते टोचून देऊ शकतात। तर सगळ्यात सोपं पण ते खोडं घेऊन त्याचे रोप करणं हे सगळ्यात सोपं जातं। तर ह्या भागात आपण काय बघितलं, गुळवेल कशी ओळखावी, त्याची लागवड कशी करावी, घरगुती पद्धतीने कशी लागवड करावी, शेतकऱ्यांनी कशी लागवड करावी। तर चला तर पटापट याची लागवड करा। अगदी कमी पाण्यात सुद्धा गुळवेल ही वनस्पती वाढू शकते। आणि तुम्हाला जर हे माझी माहिती आवडली असेल तर जरूर माझ्या व्हिडिओला लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करा।